नमस्कार, मी माधव सावरगावे। आज लातूर शहरात आलोय, म्हणजे लातूर पॅटर्न मध्ये आलेलो आहोत। हा लातूर पॅटर्न देशभर गाजलेला आहे। लातूर जिल्ह्याची ओळख सांगितल्यानंतर इथे साहित्य, संस्कृती सोबतच शिक्षण आणि उद्योग, व्यवसाय, शेती या सगळ्या गोष्टी इथं नावाजलेल्या आहेत। इथली बाजारपेठ सुद्धा नावाजलेली आहे। इतकंच नाही तर या जिल्ह्यानं 2 वेळा दोन मुख्यमंत्री राज्याला दिलेले आहेत। सोबतच या परिसरातला कायापालट करण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या घोषणा झालेल्या आहेत आणि त्या घोषणेनंतर लातूर हे नाव जगाच्या नकाशावर, देशाच्या नकाशावर सातत्यानं चर्चिले गेलं। इतकंच नाही तर काही वर्षापूर्वी हा जिल्हा किंवा हे शहर दुष्काळी आहे, पाण्याचा ठणठणाट आहे म्हणून रेल्वेनं पाणी सुद्धा इथं आणण्यात आलं। आता काय हा प्रश्न महाराष्ट्राला पडला असेल आणि त्याचाच शोध आज घ्यायचा आहे आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत हे लातूरकर आणि लातूर जिल्ह्यातील मतदार जनता। गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या जिल्ह्यामध्ये आहे। इतकंच नाही तर इथं आमदारांची संख्या पण भाजपची जास्त आहे। सोबतच गेल्या काही महिन्यांपासून जे सत्ता समीकरण झालं त्या सत्ता समीकरणात मंत्रीपद पण या जिल्ह्याला आहे। अशा स्थितीमध्ये सत्ताधारी भाजप खासदारांनी आणि राज्यातल्या आणि देशातल्या सत्तेनी लातूर जिल्ह्याला काय दिलंय हे जाणून घेऊयात आणि त्यानंतर लातूरकरांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विरोधकांचे प्रश्न, त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आणतोय। सुरुवातीला जातोय मी भाजपच्या नेत्यांकडे। आता उत्तरं देण्याची वेळ आलेली आहे। मतदारांना सांगायची वेळ आलेली आहे की 5 वर्षात जे मतदान तुम्हाला दिलं होतं त्याचं फलित काय। 5 वर्षात भारतीय जनता पार्टीवर जी लातूरकरांनी विश्वास दाखविला लोकसभेवर, सर्वप्रथम तर भारत स्वतंत्र झाल्यापासून केंद्राची एकही परियोजना लातूरमध्ये आली नव्हती। पिटलाईन सारखी रेल्वे बोगीज कारखाना जो केंद्रीय स्वतंत्र भारतामधला पहिला केंद्रीय प्रोजेक्ट हा लातूरला आला माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली। त्यानंतर पिटलाईन सारखी मोठी परियोजना आली, रेल्वेचे अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आले, अमृत योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल आणि त्यानंतरच घरकुल आवास योजना जे आहेत, अशा केंद्रातल्या ज्या मोदी साहेबांच्या योजना त्या लातूरकरांनी भरपूर त्याचा उपभोग घेतलेला आहे आणि या परियोजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। तुमचे सोबती कुठे आहेत? हाय का? बार तुम्ही चांगलं यंग दिसताय, बरोबर? काय त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे। आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जे आपल्या देशाचा विकास करत आहेत आणि जगामध्ये आपल्या भारत देशाला 1 नंबरकडे नेण्याचं काम आज आपल्या देशाचे पंतप्रधान करत आहेत। त्यामुळं आम्ही बीजेपी सोबत आमची जी शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत, राहणार आहोत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही योग्य तो आम्ही काम करणार आहोत आणि सोबत राहणार आहोत। योग्य तो काम करणार आहे, पण माझा प्रश्न आहे की लातूर जसं 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी होतं तसंच आता आहे म्हणून 5 वर्षात काही केलंय का? हो सर, गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये बीजेपीचे इथे खासदार आल्याच्या नंतर एक वेगळ्या चांगल्या प्रकारे काम करण्यात आलेलं आहे। विविध उपक्रम आणि विविध कामं या आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत। तुमच्याकडे हा सांगा। आज जर आपण तुम्ही लातूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या बाजूने बघितले, तुम्ही आता जे म्हणलात की पहिलं लातूर आणि आताचं लातूर, जे रस्ते आहेत आज आपण गाडी जर गेलं तर पाणी सुद्धा वाजत नाही, हे लातूरचा बदल झालेला त्या ठिकाणी आलेला आहे। पोटाचं पाणी हालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर येतोय 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 ऐकलं का? ऐकलं। खासदाराचं नाव काय आपल्या? खासदाराचं नाव काय? कोण खासदार आहे? खासदार कोण होते मागे 5 वर्ष? कुठे आहे तो खासदार? काहीच नाही। खासदार इथं येतच नाही आणि आता सुद्धा काय हे लोकांनी प्रेमाने तिकीट दिली नाही त्यानं पैसे देऊन तिकीट आणले डायरेक्ट दिल्लीहून। त्याच्याबरोबर कुणी भाजपवाले नाहीत, उगा आता आलेत गळ्यात गमचे घालून मोदीच्या दमापोटी। काही काम केले नाही 5 वर्षात खासदारानं। पहिले 5 वर्ष वेगळाच खासदार होता, आता 5 वर्षात हाच खासदार आला। काय काम केलं? बोगीचा कारखाना, काय ते बोगीचा उपयोग आहे आम्हाला? लातूरचे किती लोक कामगार म्हणून लागले तिथं? लातूरच्या लोकांना त्याच्यातनं काय मिळालं? त्याच्यामुळे बोगीचा कारखाना आणला, हे आणलं, सगळं थोट आणले। मोदीपासून तर ह्या कार्यकर्त्यापासून सगळे फेकेंद्र झालेले आहेत, सगळे फेकू आहेत, दुसरं काहीच येणं गेलं ना।
काय केलं 5 वर्ष? त्यांचं भारतीय जनता पार्टीचं नाव बदलून भ्रष्टाचार जोडो पार्टी ठेवा आता. 5 वर्षात खासदारांनी काय केलं? काहीच केलं नाही हो. इव्हेंट मॅनेजमेंट यायचं इथं एकदा स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 फुटी पुतळा लावला. आता त्याचं काहीतरी काम करतो म्हणते. झाला संपला विषय. भूमिपूजन झालं ते सांगतोय. त्याच्याशिवाय काय काम केलं? काही काम केलेलं नाही. जी लातूरची ओळख होती ती कमी होत पुसली जाते का? लातूरची जी ओळख 10-15 वर्षापूर्वी होती त्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, त्यांचे आम्ही सगळ्यात मोठे विरोधक होतो त्या काळात. शिवसेना म्हणून मी स्वतः अमित देशमुखच्या विरोधात 2दा विधानसभा लढली. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधक होतो. पण त्यांच्या काळात जे लातूर होतं त्या लातूरचा ह्यांनी नायनाट केला, नष्ट केले त्यांनी. लातूर पॅटर्न ह्या लोकांनी संपवलेला आहे. लातूर पॅटर्न म्हणजे होतं. आता ह्यांना एवढं हे झालेलं आहे की ह्यांना काय करायचंय की लातूर शहरामध्ये 1,10,000 मुस्लिम मतदान आहे लातूर शहर मतदारसंघात. म्हणजे 2.5 लाख मुस्लिमान आहेत. ह्यांना आता हिंदू मुस्लिम दंगा करायचा आहे तरच हे निवडून येते अशी ह्यांचं प्लॅनिंग चालली आहे. त्याच्यामुळे ह्यांना ह्याच्याशिवाय वेगळ्या मुद्द्यावर बोलू. लातूर पॅटर्न होता तो लातूर पॅटर्न पुसण्याचं. हा या मला ह्या आता जी खासदार आहेत लातूरचे त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की ते ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्याचे किती प्रश्न त्यांनी संसदेत मांडलेत, किती वेळेस तोंड त्यांनी संसदेत उघडलंय. मला तर वाटत नाही त्यांनी एकही वेळेस संसदेत लातूरचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. बरोबर आहे. असे मौनी खासदारानं असं काम ह्या लातूर जिल्ह्याचं होणार नाही. लातूर जिल्ह्याला संस्कृती खूप मोठी आहे. शिवराज पाटील चाकूरकरांसारखं नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. बरोबर आहे. आता रेल्वेचा एक हे मुद्दा मांडतायत आणि त्या रोडचा एक मांडतायत. बरोबर आहे का? ते नितीन गडकरींचं काम आहे. ते काय भारतीय जनता पार्टीचं काम नाहीये. तेवढा एकमेव माणूस आहे देशात जो काम करायला लागलाय ते. आणि फक्त रोडवर आणि त्या रेल्वेवर हे पूर्ण दुनिया चालत नाहीये. जे जनतेचे दुसरे प्रश्न खूप आहेत. त्या प्रश्नात त्यांनी काय काम केलं हे आम्हाला उत्तर द्यावं. बरोबर. अजून घेतो. आता भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी मत मांडलं आणि पूर्वी जे काळामध्ये आमचे विरोधक म्हणून आमच्या समोर अनेकदा निवडणुका लढवल्या याही लोकांनी मान्य केलं की लातूर लोकसभेचा विकास हा काँग्रेस पक्षाने केला, माननीय विलासराव देशमुख साहेबांनी केला, माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी केला. असा विचार जुन्या विरोधकांनी सुद्धा आता आपल्या समोर मांडला. म्हणजे लातूर लोकसभा ह्याची सुरुवातच विकासाची ही काँग्रेसने केली. माननीय विलासराव देशमुख साहेबांनी ओळखलं की लातूरचा विकास 3 फॅक्टरमध्ये होतो: शेती, शिक्षण आणि व्यापारीकरण. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठे कारखाने या ठिकाणी उभारले. शेतकऱ्यांच्या खिशामध्ये शेती उत्पन्नामधनं विकास झाला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न तयार झालं आणि लातूर शहर हे गेली अनेक वर्ष झालं व्यापाऱ्यांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. हे गेली अनेक वर्ष साबित ठेवण्याचं काम माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माननीय विलासराव देशमुख साहेब यांनी केलं. परत तुम्ही सांगताय. अहो आता अलीकडे येऊया, जाऊ द्या. जुनं गेलं ते गेलं. नवीन काही झालंय का? नवीन आता जे काही लातूरमध्ये होतंय ते काँग्रेस शिवाय दुसरं कुणीच करत नाही. चला काँग्रेस शिवाय करत त्यामुळे येतोय की दमदार. हा तुमचं कुण्या पक्षाची? कॉमन पीपल. क्या बात आहे. लातूर जिल्ह्यातले नागरिक. लातूर जिल्ह्यात तुम्हाला प्रश्न असा आहे की इकडे सत्ताधारी इकडे विरोधक दोघांचं पटतंय का? अजिबात नाही. कारण ह्याच काँग्रेसकडे 7 वेळेस खासदार होते. आता ह्यांच्याकडे 10 वर्ष आहे. तर लातूरकरांचा मेन प्रश्न कोणता आहे? पाण्याचा. हे कोणी या पाण्याच्या प्रश्नाविषयी कोणीही आवाज उठवलेला नाही. आणि नंबर 2 सगळ्यात महत्त्वाचं. किती कधी मिळतं? एक बोला. नंबर 2 नंबर 3 नंतर करू. आता सध्या तरी 8 दिवसाला मिळतं. 8 दिवसाला मिळतं. परंतु त्या पाण्याच्या प्रश्नासाठी उजनीचं पाणी लातूरला आणू सगळेच पक्ष म्हटले का त्याच्यावर कोणीही काम करत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लातूर लोकसभा ही अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे.
परंतु ह्या 3-4 महिन्याखाली जर पाहिलं तर सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार हा एससीच्या अनुसूचित जाती जमातीच्या ह्याच्यावर होतोय. याच्यावर हे दोन्ही पाणी आणि अत्याचार. लातूर शहर जे आहे ना, एकदा उजनीसाठी गाजलं, दुसऱ्यांदा मराठवाडा वॉटर ग्रीनसाठी गाजलं. आणि हे दोन्ही पक्ष आहेत ना, एक सास आहे, एक सासू आहे आणि एक सून आहे. एक करते मारले आणि दुसरं करते रडल्यावानी. आणि ही लातूर जिल्ह्याची सेटलमेंट आहे, लातूर ग्रामीण आणि लातूर शहरसाठी. आम्ही युवक काही येडे नाहीत. लातूर मधलं 30% युवक स्थलांतर करून जात आहेत पुण्यामध्ये व्यवसाय करत आहेत. लातूरमध्ये कंपनी नाहीये. यांच्याही कुठल्या नेत्याने केलं नाही, यांचे बी नेते करण्यात झालेत. यांनी आणल्या बोगी प्रकल्प, त्यांच्यासाठी काही नाही आम्हाला. इथला युवक 30% पुण्यामध्ये जाऊन काम करतोय, तुम्ही माहिती घेतल्यावर. त्याच्यानंतर लातूरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. लातूरमध्ये कसलाच विकास नाहीये, पाण्याचं, ऊसाचं, कारखान्याचं. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही डेबिटवर चर्चा होत नाही. कारण की यांना विकासावर बोलायचं नाही, युवकांच्या प्रश्नावर बोलायचं नाही. यांना फक्त यांची सेटलमेंट करायची आहे. हे म्हणतात बीजेपीने बाहेर आणलं, त्यांनी म्हणतात मग यांचा उमेदवार कुठून आलाय? काळगे घरात बसतात आणि डायरेक्ट उमेदवार होतात. एससीचं राखीव वाजते, दुसरा उमेदवार देतात. आणि हे बोलतात की इथं ही चालू आहे. काँग्रेसवाल्यात कशाचा अन्याय? इथं कसलाच अन्याय नाही. इथले उमेदवार सेटलमेंट करतात. काय परिस्थिती आहे उद्योगाची, तरुणाच्या रोजगाराची? लातूर शहरामध्ये एकही असा मोठा कारखाना आहे जिथं आमचे युवक जिथं जाऊन 500 रुपये कमवू शकतात. रेल्वेच्या बोगीचा कारखाना आला की? तर एकही युवक आतापर्यंत ड्युटीला लागलेला नाही. फक्त ऑनलाईन ओपनिंग झालेली आहे, अजून भरत्या झालेल्या नाहीयेत. उजनीचं पाणी आलं नाही, येत बी नाही लवकर. 70 वर्ष आजपासून आम्ही बघत आहोत. हे काँग्रेस सरकार लय भ्रष्टाचारी आहे, काही काम करीत नाही म्हणून आम्ही आवडीनं केला पती. मोदी सरकारला आम्ही आणलं आणि तुम्हाला सांगतो आवडीनं वोट केला, पण त्याचा बी काही उपयोग झाला नाही. त्याच्यापेक्षा बेकार निघालंय. साहेब, आमच्या शेतकऱ्याचं MSP स्वामीनाथन आयोग केव्हा लागू करणार आहेत? ह्यांचं नुसतं मै चौकीदार. कसला चौकीदार? ही चौकीदार चोर आहे. अदानीकडे घेऊन चाललंय, अंबानीकडे. आमच्या शेतकऱ्याच पैसे काय आहे? काहीच नाही शेतकऱ्यासाठी. अहो, याने महाविकास आघाडीनं बी ठरविलं, पप्पूबाई महाविकास आघाडीने ठरविलं की राजू शेट्टीच्या विरोधमध्ये कुणाला उभा करू देत नाही. बरं मला सांगा, सोयाबीनचा आज भाव काय? 4,200. 11,000चं सोयाबीन 4,000 वर आणले. 400 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयावर आणलं. अरे काय मोदी सरकार बोलता तुम्ही? हरभऱ्याचा काय भाव आहे? हरभऱ्याचं तुम्हाला सांगतो आज 5,000 आहे. 11,000चा हरभरा 4,000 5,000 वर आले. तुरीचा काय भाव? तुरीचा 11,000 15,000 भाव होता, आज 4,000 वर तूर आली. काय भाव? ही शेतकऱ्यांची व्यथा आहे. मला हे म्हणायचंय की कित्येक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. आता कधी भारतीय जनता पार्टीला 10 वर्ष मिळालेले आहेत, तर थोडा वेळ दिला पाहिजे हे करण्यासाठी. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढे वर्ष काय म्हणले, आवडीनं केला पती. प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 दिले जातात वर्षाला. आणि जो आता पीक विमा आहे, 1 रुपया भरला की पीक विमा मिळतोय. मी सुद्धा स्वतः शेतकरी आहे. मला आज 56,000 विमा मिळालेला आहे 1 रुपयावर. आणखी किती शेतकऱ्यासाठी करायचं आहे? महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, शेतकऱ्यांच्या जे पीक निघतं त्याच्यापेक्षा दुप्पटीनं विमा मिळालेला आहे शेतकऱ्यांना. त्यांच्या शेतामध्ये जेवढं उत्पन्न निघत नाही तेवढ्या दुपटीनं पीक विमा भेटलेला आहे शेतकऱ्यांना. महिलांसाठी भावाचं काय म्हणतात? हमी भाव आता जसं तुम्ही पाठपुरावा करणार का? पाठपुरावा चालू आहे. आम्हीच शेतकऱ्यांनी देशातल्या मोदी साहेबाला 2दा निवडून दिलं. कारण का मोदी साहेबांनी स्वप्न दावलं होतं शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू, म्हणून स्वप्न दावलं. कर्जमुक्ती करू, शेतीमालाला भाव देऊ. मोदी सरकारने एक केलं, एका पक्षाचे 2-2 पक्ष केले. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. शेतकऱ्याचा प्रश्न दुप्पट न करता पक्ष दुप्पट केले. हा चला हा. लोकसभेचा भाजपचा खासदार असेल किंवा काँग्रेसचा खासदार असेल, आतापर्यंत ह्या लोकांनी त्यांना सालगाड्याप्रमाणे वागवलंय. वंचित बहुजन आघाडी काँग्रेसची, जिथं काँग्रेस सतत 5 वेळेस हारलेली आहे, ती जागा सोडा म्हणून वंचितनं काँग्रेसला असेल, शिवसेनेला जाऊ नका हो. मला भला काय करायचंय, मला इथल्या डेव्हलपमेंटचं, इथल्या इलेक्शनच्या लोक मतदार तुम्ही खासदार आहेत. श्रंगारे साहेब जे आहेत, काही झाले का बदल? त्यांच्या मुलानं फक्त इथं इव्हेंट मॅनेजमेंटचे कार्यक्रम केलेले आहेत आणि इथल्या फक्त भाजपच्या लोकांची मनधरणी केलेली आहे. ह्याच्या पलीकडे त्यांचं कुठलंही काम नाही. आणि काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या
शहरामधल्या जी झोपडपट्ट्या गोरगरीब लोकांच्या झोपडपट्ट्या आहेत ती विलासराव देशमुखाच्या माध्यमातून काढून बाहेर फेकल्या गेल्यात. ही काँग्रेसचं काम आहे. इथल्या गरीबासाठी काँग्रेस नाही किंवा गरीबासाठी भाजप नाही. ही फक्त धनदानग्यासाठी भाजप आहे. बरोबर. हा सर, आपण राखीव मतदारसंघामधून इथून उमेदवार म्हणून गेले, पण इथं शैक्षणिक पात्रतेवर, इथल्या रोजगारावरती खासदारांनी आतापर्यंत कुठलाच प्रश्न संसदेमध्ये मांडला नाही. ते उद्योगपती आहेत. लातूरला एक जस्ट टाइमपास म्हणून कुठला तरी इव्हेंट तिथं उभा करतात, तिथून हात वर करून जातात. त्याच्या पलीकडे कुठलं काम केलं जात नाही. इथला रोज विद्यार्थी शिक्षणासाठी हे बघा, एक एक प्रश्न आणि एक एक प्रश्नावर चर्चा करू आपण. मला सांगा, आधी पाण्याचं घेतोय, पाण्याची वस्तुस्थिती काय खरं सांगा. कशाची वस्तुस्थिती पाण्याची खूप बेकार आहे. नळाला घाण पाणी येतं, वेळेवर येत नाही. कधी 15 दिवसाला, कधी 8 दिवसाला. टाइम टेबल हा पाण्याचा कसलाच नाहीये. सगळा गोंधळ आहे. आणि जे आता सगळे सांगतायत की भाजपनं बोगी कारखाना, किती उद्घाटन केले विचारा त्यांना बोगी कारखान्याचे. आतापर्यंत म्हणतात की खासदार साहेबांनी नाही काय नाही केलं. पंतप्रधान आवास योजनेचा जो पाण्याचं काय केलं, पाण्याबरोबर त्याने अमित देशमुखला विचारायचं ना. त्यांनी इथल्या सभेच्या टाउन हॉलवर म्हणलं होतं, त्यांनी तुम्ही तुट्ट्या चालू करून ठेवा, मी उजनीहून पाणी आणतो. ह्यांच्या तुट्ट्या चालवायचा. आता हिने मान्य केलं नळाला पाणी येत नाही म्हणून. हिने ह्यांच्या नेत्यानं म्हणलं होतं नळाला पाणी आणतो मी. ह्यांना मान्य झालं, ह्यांच्या नेत्यानं पाणी आणलं नाही म्हणून. पाण्याचा गुन्हेगार कोण आहे? पाण्याचा गुन्हेगार अमित देशमुख आहे. प्रत्येक वेळेस निवडणूक आलं की इथं येऊन घोषणा देतो बाबासाहेब आंबेडकर पार्कवर, आणि आपल्या स्वतःच्या 5 कारखान्याला नळानं पाणी घेऊन जातो तो. ह्यांचेच नगरसेवक आता म्हणतात आमच्या घरी पाणी येत नाहीये. हे सोबत नगरसेवक होते त्यांच्या. मराठवाड्याची वॉटर ग्रीड प्रयोजना मोठी मंजूर झाली आहे. आणि हे जे सगळे सांगत आहेत, भारतामध्ये पहिल्या 25 खासदारामध्ये संसदेमध्ये प्रश्न विचारण्याचा खासदाराचा बहुमान आहे. पहिल्या 25 खासदारामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे, सगळ्यात जास्त उपस्थिती असणारा खासदार लातूरचा खासदार आहे. पाणी काय, वॉटर ग्रीडची पाणी मिळत नाही. हा, पैसे पाण्याची काय बोला एक थांबा. ओ शहराच्या पलीकडे ग्रामीण भागातला कोणी आहे का? कुठल्या गाव तुम्ही कुठले लातूरचे? ग्रामीण भागातलं कोणी आहे का? जिल्ह्यातलं कोणी आहे का? कुठल्या गावचे? हा, काय तिथं पाण्याची स्थिती? मुळामध्ये या लातूर शहराला एका वर्षाला 1 TMC पाणी लागतंय. त्या उजनी धरणामध्ये जवळपास 125 TMचा साठा आहे. त्याच्यातून जे बी आता एक खासदार आहे, ज्या मागचे खासदार या 10 वर्षामध्ये त्या दोन्ही खासदारांनी बाबा तिथलं 4 TMC, कुणी 5 TMC, कुणी 6 TMC. ऍक्च्युली या लातूर शहराला फक्त 1 TMC वर्षाला पाणी लागतंय. भरपूर होते. ना स्किल इंडिया झाला, ना डिजिटल इंडिया झाला, ना स्टार्टअप इंडिया झाल्या. फक्त गोष्ट आणि घोषणा. कारण या देशाचा चौकीदार चोर आहे. थांबा, एकेकाला येतोय सगळ्याकडे येतोय. हे बघा, शहरातल्या पाण्याची ही बोंब आहे. ग्रामीण भागात काय असेल? आणि शेतीला पाणी तर सोडूनच द्या. शेतीला पाणी आहे का? शेतीला तर पाणीच नाही. मग शिक्षणावर सुद्धा इथं 18% GST लावला. शेतीला पाणी आहे? साहेब, गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळ झालेला आहे देशामध्ये. खरं तर अनेक प्रश्न या ठिकाणी असताना शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले गेलाय. आणि सगळे चोर एकत्रित गोळा करून या देशामध्ये चोराचं सरकार या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. ग्रामीण सगळ्या तालुक्यामध्ये सिंचनासाठी काय आहे का? अजिबात व्यवस्था नाही. या सगळ्या जी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करायला पाहिजे होत्या, त्या सगळ्या सोयी सुविधाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि एका पक्षाचे 2 पक्ष नव्हे तर एका घरात 2 पक्ष तयार करायचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे. मग पाणीच नसेल तर उत्पन्नामध्ये घट झाली. त्याचं नियोजनच नाही ना. कारण का सरकारचं शेतकऱ्यावर आणि पाण्याच्या बाबतीत, जलसंधारणाच्या बाबतीत लक्ष नाही. सरकारचं लक्ष एवढंच आहे, आपली खुर्ची कशी टिकली पाहिजे. आणि माणसं न ठेवता पक्ष फोडून आपली खुर्ची टिकवायचं. ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी सोयाबीनचं उत्पादन घेतो, हरभऱ्याचं घेतो, तुरीचं घेतो, ऊस घेतो, द्राक्ष घेतो, त्याला पाणी आहे का ते सांग. त्याला पाणी इथल्या कारखानदारीला पाणी आहे. इथल्या बोलू त्याला कारखानदारीला पाणी आहे. इथल्या कारखान्यामध्ये जेव्हा रेल्वेनं पाणी लातूरला आलं, आज लातूरच्या बाहेर गेला होता, लातूरकरांच्या थोबाडीत मारण्यासारखा ह्या लातूरच्या प्रतिनिधींनी इथलं काम केलेलं आहे. कारण लातूरचा पाण्याचा प्रश्न इथल्या भाजपच्या ज्या पालकमंत्र्यांनी काय म्हणलं होतं, पाणी जर नाही आणलं तर राजकारणातून संन्यास घेईन म्हणलं होतं. आणि काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी काय म्हणलं होतं, तुट्ट्या
पाण्याची तुटी चालू करून ठेवा म्हणले होते. आजपर्यंत लातूरकरांना पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. जेव्हा 500 रुपयाचं जे खताचं पोतं होतं ते 450 रुपये मिळत होतं. आताच ह्या सरकारनं काय केले, 2,500 रुपये किंमत ठेवली आणि 1250ला खत देतात. मग ह्याच्यामध्ये पण शेतकऱ्यांची पिळवणूक होतेच ना सर. ओके चला तुम्ही बोलता का? हा द्या उत्तर. लातूर ग्रामीणला जो पाण्याचा प्रश्न आहे हे फक्त देशमुखांच्या कारखानदारीमुळे आहे आणि ते पाणी आरक्षित केलेलं पाणी पूर्ण कारखान्याला पाणी आज त्यावेळेस जाते. शेतकऱ्याला हमी भाव कधी येणार आहे? आज शेतकऱ्यांचं जे आहे त्या शेतकऱ्याला एमपीए नुसार त्याचा हमी भाव त्या ठिकाणी भेटतोय आणि त्या ठिकाणी सरकार अनुदान असेल, गारपीट झाल्यानंतर गारपीट असेल, शेतकऱ्याला अर्थसहाय्य त्या ठिकाणी गेलतं. लातूरमध्ये महापूर आल्यानंतर त्यांना जमिनी खचल्या असतील, कुणाच्या घर पाणी शेतकरी जमिनी खचल्या असतील, त्यांना अनुदान देण्याचं काम फक्त मोदी साहेब आणि शिंदे साहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे. चला पाण्यावर सगळे घसा कोरडा होईपर्यंत बोलत होते. एकच मराठा. मी येतो तुमच्याकडे. विषय असा आहे की इथे ही शिक्षणाची पंढरी मांडली जाते, लातूर पॅटर्न मानला जातो, पण तो लातूर पॅटर्न आता हळूहळू घसरतोय. कारण इथे येणारा व्यक्ती तरुण असतो तो भीतो आहे. कारण वेगवेगळ्या भागातून इथं तरुणी इथं मेडिकलची तयारी करण्यासाठी येतात, इंजिनिअरिंगची तयारी करण्यासाठी येतात, पण इथं रक्तरंजित गोष्टी गेल्या काही वर्षांपासून घडतात. म्हणजे इथल्या शिक्षणाला कलंक लागतोय की काय अशी स्थिती आहे? सर इथे लातूर शहर हे जे पॅटर्न आहे विलासराव साहेबांनी घडवलेलं शहर आहे. इथं कधीही महिलांवर अत्याचार झालेले नाहीत आणि जरी कुठं काय झालं तर तातडीनं काँग्रेस पक्ष सगळ्याच्या अगोदर तिथं पोहोचतोय. 15,000 विद्यार्थी हे लातूरमध्ये दरवर्षी इतर शहरात येतात. तुम्ही जो मुद्दा मांडला की मागच्या काही काळामध्ये रक्तरंजित काय झालं, इथं काही झालेलं नाहीये. उलट दरवर्षी पॅटर्नची काय स्थिती आहे? लातूर पॅटर्न स्थिती ती चांगलीच आहे. तुम्ही आजही बघा लातूरचे विद्यार्थी जे लातूरला शिकायला येतात त्यांची टक्केवारी ही 97, 98, 99 पर्यंत जाते आणि महाराष्ट्राच्या यादीमध्ये लातूरची संख्या, राष्ट्रीय यादीमध्ये सुद्धा लातूरच्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त असते. त्याच्यामुळे लातूर पॅटर्नवर कुठलाही फरक पडला नाही आणि लातूर पॅटर्न हा राजकारणाचा भाग नाही. ओके. आता तुमचा दुसरा प्रश्न असा होता की थोडस मी बाजूचं सांगतो. तिथं माझ्या मित्राने सांगितलं की ऊसाच्या कारखान्यामुळे इथं पाण्याचं नुकसान झालं. ऊसाच्या कारखान्यामुळं दर प्रत्येक वर्षी शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2300 कोटी रुपये लातूर तालुका आणि लातूर परिसराच्या शेतकऱ्याला ऊसाच्या बिलाच्या माध्यमातून मिळतं आणि कुठल्याही पाण्याची चोरी न करता शेतकरी हा ऊस स्वतः उत्पादन करतो आणि तो कारखान्याला देतो आणि त्याच्यातला शेतकरी इथला सदन झालाय. सांगा मग शेतकऱ्याला पाणी का देत नाही तुम्ही? शेतकऱ्याला उजनीचं पाणी येणार, पाणी प्यायला येणार म्हणून तुमची ओरड सुरू आहे. शेतकऱ्याला पाणी कधी मिळणार? सर तुम्ही 2 प्रश्नाला एका प्रश्नात घुसवताय. शेतकऱ्याचं पाणी वेगळं, उजनीचं पाणी ही लातूरच्या नागरिकांसाठी आहे. मी सांगतोय शेतकऱ्याला पण पाणी पाहिजे. पाणी जे आहे ते मांजरा बॅरेजेसद्वारे इथं माननीय विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा नदीवर बॅरेजेस बांधले आणि त्यातनं शेतकऱ्यांना पाणी दिलं. देशमुख आनंदाच्या शिऱ्यामध्ये जर आमचं सोयाबीनचं तेल मिसळ असतं साहेब तर आम्हाला क्विंटलला कमीत कमी 1,000 रुपये वाढले असते. पण तसं न करता परदेशातून तेल मागणी केली. लातूर शिक्षणाचा पॅटर्न असं आपण म्हणताय. पुण्यानंतर लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे. किमान पक्षी लातूरचा खासदार सुशिक्षित असला पाहिजे किंवा कायदे मंडळामध्ये लातूरचे प्रश्न त्या ठिकाणी मांडणारा सुशिक्षित असा खासदार लातूरकर निवडून द्यायला पाहिजे. परंतु आताचे विद्यमान खासदार यांचे शिक्षणाबाबतीत अशा पद्धतीचं शिक्षणाच्या बाबतीत त्यांची बोंब आहे आणि आता काँग्रेसनं डॉक्टर काळगे सारखा सुशिक्षित उमेदवार जो की डॉक्टर आहे त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिलाय. बहुसंख्येने आता हे जे कल्पनागिरी म्हणून घोषणा द्यायला लागले होते काय, मी ते प्रकरण उचलून त्या माणसाला जेल केली. हे तेव्हा बांगड्या भरून घरात बसले होते भाजपवाले. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, मी आवाज उठवला, मी मध्ये घातलं जेलमध्ये त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्या. हे तुम्ही कुठे ते बांगड्या ही फक्त बोलायचे तो माग पायालून पळते ती येत नाही जनतेच्या कामाला. हे बोलते मोदी ओनली बोलो. सगळ्यामुळे पूर्ण शहराचं वाटोळं झालंय, जिल्ह्याचं वाटोळं 100% वाटोळं झाले. आज लातूरमध्ये खासदार कोण आहेत आता 10 वर्षामध्ये लोकांना अजून सुद्धा माहित नाही. नाही आले नाही. आणि दुसरी गोष्ट खासदारांनी लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किती सडक केलेलं आहे आणि किती गाव दत्तक घेतलेलं आहे, कोणता गाव दत्तक घेऊन चांगलं काम केलं आहे. चला आपल्या सोबत मराठा रक्षण लाख मराठा
तुमचं काय म्हणणं? शिवसेना सध्या गेली 10 वर्ष झालं भाजपकडे हा लातूर मतदारसंघ गेलाय. प्रगती शून्य आहे, काम शून्य आहे खासदाराचं, फक्त काम झिरो आणि पैसा दाम करी काम. दामाच्या जीवावर हे लोक फक्त सत्तेचा माच करायलेत, दुसरं काय नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदान पडत होतं. आता हे केवायसीचं काय निघालंय? सुधाकर श्रंगारे साहेबांना पहिले 5 वर्ष त्यांना पाठवलं पार्लमेंट ऑफ मेंबर म्हणून. त्यांनी या 5 वर्षामध्ये काय केलं? त्यांनी लातूरमध्ये ज्वलंत प्रश्न असताना त्यांनी त्या प्रश्नाकडे लक्ष न देता त्यांनी इव्हेंट करून मी एवढ्या कोटी लातूरला एवढे पैसे आणले, ही आणले, ती आणले, हे असे खोटे कार्यक्रम घेऊन लोकांना फसवण्याचं, दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लातूरमध्ये एवढे मोठे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाचं ते सुशिक्षित बेकार शासकीय रुग्णालयामध्ये आत्महत्या करू लागलेत, पोस्टमार्टम मुलालय, रजिस्टर नोंद बघा तुम्ही. हे कशामुळे? खासदार म्हणून यांनी आपली जबाबदारी दाखवली का? MIDC मध्ये सुशिक्षित बेकारांना हाताला काम दिलंय का? त्यांनी दिलं पाहिजे. सावरकरकर साहेब, आपण आवाज महाराष्ट्राचा जर देत असाल तर लातूरच्या दवाखान्याचं रजिस्टर नाही, महाराष्ट्राचं रजिस्टर बघा. यांना आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास म्हणून आम्ही यांना लातूरचा खासदार, यांना अनुभव नसताना यांना आम्ही निवडून दिलं. याचा अर्थ काय? या लातूरकरांना फसवण्याचं काम चालू आहे. लातूरला उजनीचं पाणी आणून असे अनेक वर्षापासून इथं एवढे कावळे असताना आवळेला आणायची गरज नव्हती, आवळेला आणून त्याला तिकडं पाठवलं. लातूरच्या पाण्याची समस्या जशीच्या तशी राहिली. मग या लातूरकडे बघणार कोण? लातूर ही शैक्षणिक पंढरी आहे, परंतु लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे. याच्याकडे कोण लक्ष देत आहे? शासन, प्रशासन, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे सगळे राजकारणाच्या एकमेकांमध्ये भिडू म्हणून आपले सगळे एकतर्फे करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या जनतेचं लाखो मोलाचं जो अमूल्य मत आहे याचा जो घात करत आहेत, हे EVM हटाव देश बचाव, देशाचा संविधान वाचला पाहिजे. यांनी आपला EVMच्या माध्यमातून या देशामध्ये हे ठोकशाही करण्याचं, हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत. काय म्हणते ती पाणी प्रश्नाचं 2च ह्याच्यात मिटवतो सर. गेली 25 वर्ष झाली साहेब, इथं स्थानिकचा आमदार काँग्रेसचा आहे, तिने त्याच्यावर बोलतील का कधी? पाणी कसं क्लिअर होईल? 25 वर्षापासून ग्रामीणचंही पाणी तुम्ही, शेतकऱ्याचा प्रश्न तुम्ही मांडला होता, तिथलाही 25 वर्षापासून काँग्रेसचाच आमदार आहे. कसं क्लिअर होणार आहे हा विषय? आणि हे म्हणतात, शिवसेनेवाले म्हणतायत की इथल्या खासदारांना एकही संसदेत, ह्यांनी पेपर वाचतात का? 570 प्रश्न विचारलेले आहेत खासदारांनी माननीय. एका प्रश्नामुळे तिने महाग पडलेत, एकाच प्रश्नामुळं. बोला तुम्ही. ह्यांनी म्हणतेत महिला इथं सुरक्षित आहेत म्हणतेत. ह्यांच्याच कार्यकर्त्यानं, युवा कार्यकर्त्यानं आणि नेता होता लातूरचा तो, त्यानं बलात्कार केला. त्याला लातूर आपल्या न्यायालयामध्ये फाशीची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं सुनावली. इलेक्शनच्या तोंडावर आलं की यांना तेवढाच प्रश्न आठवतो, महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षित. आपला कार्यकर्ता, आपला नेता कुठल्या डोळ्यानं तुम्हाला बघतो ते बघा आधी. हे सगळे प्रश्न विचारण्यामध्ये थोडा सगळ्यांचं कन्फ्युजन असतं. मी विचारतो, नवीन काही उद्योग रेल्वे सोडून आलाय का? प्रत्येक खासदार साहेबांनी असेल, लातूरच्या प्रत्येक 20 किलोमीटरच्या रेडियस मध्ये बघा तुम्ही, प्रत्येक रोड बघा, प्रत्येक रोडच्या बाजूला किसान आपलं प्रत्येक नवीन उद्योगधंदे टाकून शेतातला माल हा लगेच रोडच्या मार्फत आपल्या बाजार समितीमध्ये आणून विकत आहे. हा विकास नाही का? बरोबर. रोजगार. लातूरची भौगोलिक परिस्थिती दुष्काळग्रस्त होती. लातूरला पहिल्यापासून जो मान्सून आहे तो लातूरचा कमी आहे. आता वॉटर ग्रीडची योजना मोठी मंजूर झाली. आता वेगवेगळे उद्योग गेले, तर त्या निमित्तानं रोजगार निश्चित वाढणार आहे. रेल्वे बुगीचा विषय बोलतात. रेल्वे बुगीच्या निमित्तानं मेसचा असेल, पानपट्टी, चहा पाणी, हॉटेल, रेसिडेन्स, हा सर्व गोष्टी वाढणार आहेत. त्याच्यामुळे या उद्योगावर डिपेंड उद्योग भरपूर चालणार आहेत सर यापुढे. दर्जेदार शिक्षण इथल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, परंतु इथल्या भाजपच्या सरकारनं जी RTI अंतर्गत जी शिक्षणाचा जे अधिकार होता, तर त्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याच्या नियमावली बदलून आता असं की आमच्या शाळा फार चांगल्या आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेला 3 वर्गाला 1 शिक्षक शिकवतो, नगरपालिकेच्या शाळेला 3 वर्गाला 1 शिक्षक शिकवतो. इथल्या जी अनुदानित शाळा आहेत, नर्सिंग कॉलेज आहेत, इथले भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, विद्यार्थ्यांकडून एक्स्ट्रा फीस दिली जाते. शासनाकडून फीस मिळत असताना सुद्धा 25,000 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. आणि कोण काय करते? शिवाजी पाटील कवेकरच्या संस्थेमध्ये घेतले जातात 25,000 रुपये. आणि कोण काय करते? 25,000 रुपये प्रत्येक विद्यार्थी नर्सिंगच्या कॉलेजला घेतले जातात.
शासनाची फीस ग्रँटेड असताना सुद्धा. आणि जर आज केसरकरांनी जर निर्णय घेतला असेल 8वीच्या नंतर विद्यार्थी काय करेल याची आम्हाला चिंता वाटते. त्याच्यामुळे आम्ही चेंजेस केलेत. म्हणजे ही संस्था जिथले की संस्था चालक आहेत इंग्लिश स्कूलचे, यांच्याकडून यांनी सरळ सरळ भ्रष्टाचार करून पैसे घेतले गेले. मुद्दा घेऊया सर. एकाच सर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची वाट लावली. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचा विषय गेल्या 15 ते 20 वर्षापासून इथला सुशोभीकरणाचा विषय प्रलंबित आहे. हा मुद्दा काँग्रेसवाले बी घेत नाहीत ना भाजपवाले घेत नाही. आणि इव्हन दोघंही बी सत्तेमध्ये भोगून आलेत. राहिला विषय भाजपवाले फक्त स्टंट काय करतात की आम्ही 70 फुटाचा पुतळा आम्ही परवानगी घेतली तर तिचं अजून कुठे काय चालू केले काहीच नाही. पुतळा अजून प्रलंबित आहे. सुशोभीकरण इथं प्रबोधनाच्या नावावर इथल्या प्रबोधनाच्या नावावर भाजपच्या लोकांनी इथं लावलेले आहेत. त्यांना वैचारिक भूमिका काय दुष्काळ 100% पडणार. सर्रासपणे बॅनर दिसत नाहीये म्हणून वृक्षतोड चालू आहे. महागल्ल्या रोडला हजारो झाडं तोडलीत. कुठलीही कारवाई केली नाही. कुठलेही कायदेशीर निर्णय घेतला नाहीये. दुकानाची होल्डिंग दिसत नाहीये म्हणून वृक्षतोड चालू आहे. इथली होल्डिंग दिसत नव्हती म्हणून वृक्षतोड केली. कुठलाच निर्णय घेत नाहीये. आणि व्यसन तर एवढं चालू आहे लातूरला. गांजा पिऊन काल मी स्वतः जाळ विजवलाय. 3500 झाडं आज जमीन उद्ध्वस्त होणार होते. कुठल्याही पक्षाने निर्णय घेतला नाहीये. कुठल्याही खासदाराने निर्णय घेतला नाहीये. सगळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता एक प्रश्न राहतो की मतदारांनी मतदान कुणाला करायचं. तर मग हे कशासाठी तर हे सगळ्या चर्चा ऐकतील आणि ते निर्णय घेतील. पण एक सगळ्यात शेवटी एक प्रश्न सगळ्यांना विचारतोय की तुम्ही सगळे लातूरकर आहात. पक्ष झेंडे बाजूला ठेवा आणि लातूर जिल्हा लातूर शहर विकास कसा होईल याचा विचार जर तुम्ही करत असाल तर नव्या खासदारांनी काय करावं असं अपेक्षित आहे. तो एक सगळ्यांना कॉमन प्रश्न आहे. एकेका वाक्यात उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करत मांडावा त्यांनी. पहिला मुद्दा पाण्याचा प्रश्न मिटवावा. उजनीच्या डॅमहून फक्त एक टीएमसी लातूर शहरात पाणी पुरवठा होतोय. बोल का खासदार, आम्हाला बोल का खासदार पाहिजे. खासदार साहेबांनी सर्व जे युवक आहेत त्यांच्यासाठी इथं उद्योग आणले पाहिजे, कारखाने आणले पाहिजे. उजनीचा पाणी लातूरला लवकरात लवकर मिळाला पाहिजे. लातूरला मागील 10 वर्षापासून जिल्हा रुग्णालय नाहीये. ते मंजूर झालेलं आहे 170 कोटी. पण त्या जिल्हा रुग्णालयाचे 10 वर्षापासून ह्या गव्हर्नमेंटने पैसेच रिलीज केले. लातूर टेंभुर्णी रोडवर दररोज किमान 4 ऍक्सिडेंट होऊन माणसं तरफडून मरलेले असतात. तर पहिल्यांदा लातूर ते टेंभुर्णी पर्यंत हवे करून द्यावा. लातूरला रेल्वेनं जे प्रवास आता होतोय रेल्वेची संख्या वाढवावी. लातूरला विमानतळ आहे. लातूरवरनं लातूर तिरुपती, लातूर दिल्ली आणि लातूर बेंगलोर अशी विमान सेवा चालू करावी. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देण्यात यावा. गॅसचे दर कमी करावे. गॅसचे दर कमी करावेत. सबकी मांग एक ही है, गॅस के दर कमी करो. तरुणांचं जे बाहेर मायग्रेशनचं प्रमाण वाढलेलं आहे ते इथं रोखण्यासाठी इथं रोजगार धंदे रोजगार आला पाहिजे. झाडे लावा. लातूर 100% पाणी मुक्त. इथला खासदार जो आहे तो राखीव आहे. तर राखीव मतदारसंघामध्ये राखीवच्या लोकांसाठी आजपर्यंत योजना राबवण्यासाठी त्यांनी इथं येणाऱ्या खासदारांनी इथं प्रयत्न करा. अन्याय अत्याचार लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो दूर करावा. लातूर पॅटर्नच्या नावावर जे मोठे गावकर क्लासेस घेत होते ते सर्व आता जिल्ह्याच्या बाहेर गेलेले आहेत. लातूर पॅटर्नवर अनेक लोक जगणार आहेत. त्याच्यामध्ये ट्युशनवाले आले, ऑटो चालक आले, मेसवाले आले. हे सर्व आता सध्या यांच्या पोटावरचा प्रश्न आलेला आहे. तर प्रथमतः आमदारांनी आणि खासदारांनी एक काम करावं, मोठे गावकरांना समजावून त्यांचे बाहेर गेलेले क्लासेस लातूर पॅटर्न जे कमवत आहेत त्यांनी लातूरमध्ये आणावं. तर अशा अपेक्षेसह या लातूरकरांच्या सोबतच्या वतीनं लातूरकरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याचा विचार खासदारांनी करावा अशी अपेक्षा आहे. आणि लातूरकरांनी जसं लातूरकरांनी लातूर पॅटर्न जसं आपण म्हणालो तसं लातूरचा पॅटर्न सगळ्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि त्यामुळं या लोकसभा निवडणुकीनंतर जो कोणी खासदार इथे निवडून येईल त्यांनी या सगळ्या मागण्यांचा विचार करावा आणि लातूरच्या विकासाला हातभार लावावा अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातील मतदारांनी केलेली आहे. आज आपण इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्राचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.